करूया. सुरुवातीला मी मराठी राज्यभाषा निर्धार समिती यांच्यातर्फे आपणा सर्वांचे मी स्वागत करतो आणि व्यासपीठावर जे विराजमान झालेले आहेत त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. मध्यभागी प्राध्यापक सुभाष भास्कर वेलिंगकर हे आपल्या त्यांच्या बाजूला डाव्या बाजूला बसले ते प्रदीपभाई तळावलीकर. अजून इकडे प्रदीपभाई उद्योजक हे प्रसिद्ध. प्रदीपभाईंचं घर हे मराठी घर म्हणून इथे ओळखलं जायचं. त्यांचे वडील माधवराव तळावलीकर हे असताना पूर्णपणे मराठीच्या आंदोलनात ते गुंतलेले होते एकदम. त्यांचं घर हे मराठी भाषा परिषदेचं कार्यालय असं बरीच वर्ष राहिलं आणि स्वतः प्रदीपभाई हे अभिनय करणारे, उत्कृष्ट लेखन करणारे अशा पद्धतीचे व्यासंगी व्यक्तिमत्व आहे. तर ते आज आपल्याबरोबर एका विशेष याच्यासाठी म्हणून आले. माझ्या बाजूला उजव्या बाजूला आहेत ते अशोक नाईक, माजी महापौर आहेत. आमचे केंद्रीय समिती जे आहे ते केंद्रीय मार्गदर्शक मंडळामध्ये त्यांचं नाव आहे. पुढे आहेत ते त्या बाजूला एकदम मच्छिंद्र चारी, युवा शक्ती राज्य सहाय्यक आहेत. मग त्यांच्या बाजूला विनायक चारी आहेत, युवा शक्ती राज्य प्रमुख आहेत. माझ्या डाव्या बाजूला इकडे अनुराधा मोघे आहेत, ह्या पण केंद्रीय मार्गदर्शक मंडळवर आहेत. रोशन सामंत, ॲडव्होकेट रोशन सामंत या मातृशक्तीच्या उत्तर गोवा प्रमुख आहेत. अजून सगळ्यांच्या बाजूला गोविंद देव हे भारत माता की जयचे संघचालक आहेत. मग माझ्या मागे इकडे रंगनाथ वेळुस्कर, अनेक वर्षापासून मराठीसाठी काम केलेले आहेत, ते आज आपल्या पत्रकार परिषदेत आहेत. तसंच रामदास सावेवेरेकर आहेत, परशुराम केरकर आणि बाळा गावडे असेही आहेत. पुढची सूत्र जी आहेत ती मी सगळ्यांकडे देतो. नमस्कार. गेल्या 30 मार्चपासून मराठीच्या लढ्यासंदर्भात परत एकदा हुंकार जागृत झालेला आहे हे आपण पाहतो. अतिशय उत्तम प्रतिसाद या 30 तारखेच्या मिनेझिस ब्रागांझामधल्या बैठकीला लाभला हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. आपण त्यावेळेला ही लढाई जी आहे ही शेवटची लढाई आहे, ही आरपारची लढाई आहे. हा मराठीसाठीचा लढा हा निर्णायक लढा आहे अशा पद्धतीचा पुकारा त्यावेळेला केला. तर हीच कदाचित कारणे असावीत की त्यानंतर झालेले सगळे कार्यक्रम, उपक्रम जे मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे करण्यात आले त्याला उपाट प्रतिसाद हा सगळीकडून लाभला. आपण 20 प्रखंड मेळावे घेतले मध्यंतरीच्या काळात आणि या 20 प्रखंड मेळाव्यांच्या मार्फत सुमारे 6000 लोकांपर्यंत आपण मराठी राजभाषा हा विषय पोचवला. या सगळ्यांनीच प्रतिज्ञाही घेतली त्या ठिकाणी. म्हणजे सगळे प्रतिज्ञित मराठी प्रेमी अशा पद्धतीचा एक दर्जा हा बऱ्याच जणांना लाभला. विधानसभेपूर्वी मागे जे विधानसभा अधिवेशन झालं त्याच्यापूर्वी आमदारांना संपर्क करावा आणि त्यांना विनंती करावी की विधानसभेत त्यांनी हा प्रश्न मांडावा, किमान प्रवेश तरी या प्रश्नाचा व्हावा, या दृष्टीने 30 आमदारांना संपर्क करण्यात आला. त्यानंतरच्या काळात 20 प्रखंड समित्या अतिशय मजबूत अशा आपल्या तयार झालेल्या आहेत. आतापर्यंत 180 पंचायतीपैकी काही पंचायतींमध्ये दहशत आहे, त्यामुळे काही लोक पुढे येत नाहीत.
66मध्ये उदाहरणार्थ. परंतु या 15 पंचायती जर सोडल्या तर उर्वरित पंचायतींनी आता पंचायत प्रमुख असे नियुक्त करण्यात आलेले आहेत आणि 50 पंचायतींमध्ये आपल्या समित्या स्थापन झालेल्या आहेत. आतापर्यंत या महिन्याच्या अखेरपर्यंत साधारणपणे ही संख्या 150वर जाईल असा अंदाज आहे. आपण अधिकृतपणे आवाहन न करता देखील उत्स्फूर्तपणे 6 पंचायतींनी मराठी राजभाषा व्हावी अशा प्रकारचा ठराव करून तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला. याच्यात बहुसंख्य म्हणजे 5 ग्रामपंचायती या पेडणे तालुक्यातल्या आहेत आणि एक पंचायत रेवोडा पंचायत ही बारदेश तालुक्यातील आहे. पंचायतींनी ठराव मांडणे, ठराव संमत करून घेणे हा आपला एक उपक्रम हा पुढच्या काळात होणार आहे. आत्ता उत्स्फूर्तपणे पंचायतींपैकी काही जणांनी पुढाकार घेऊनही केलं, परंतु मतदार 50 मतदार 100 मतदार हे पंचायतींमध्ये जावे, पंच सरपंचांना भेटावेत आणि त्यांना निवेदन द्यावं की तुम्ही ठराव आणला पाहिजे म्हणून. ही फेज जी आहे आपली ती साधारण जानेवारीमध्ये आपण घेणार आहोत. म्हणजे जानेवारी अखेरपर्यंत 2026च्या आपल्याला जेवढ्या म्हणजे कमीत कमी 165 पंचायतींमध्ये ठराव पारित करण्यात आले अशी स्थिती पाहायला मिळेल. 2 वेगळ्या क्षेत्रातल्या म्हणजे मातृशक्ती आणि युवा शक्ती अशा पद्धतीच्या गोष्टी ठरलेल्या आहेत. मी विनायक चारी हे आपले गोव्याचे युवा शक्ती प्रमुख आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी युवा शक्तीबद्दलचं निवेदन सगळ्यांसमोर करावं. नमस्कार. मराठी राजभाषा व्हायला पाहिजे हा निर्धार जो आहे तो गोमंतकातील सगळ्या गावातील युवकांनी आत्ता केलेला आहे आणि त्यांचं संघटन उभारणीचं कार्य हे सुरू आहे. आत्ता आपल्याकडे 20 प्रखंडामध्ये 40 त्या प्रखंडाचे युवा प्रमुख आत्ता आपण केलेले आहेत. गोमंतकातील 3 जिल्हे आम्ही केलेले आहेत, त्या जिल्ह्यांचे प्रमुख केलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांची एक टीम जी आहे ती कार्यरत आहे. अशा पद्धतीनं आता आमच्याकडे जे लक्ष जे आहे या गोमंतकामध्ये आणि ह्या नवरात्राचा उत्सव आहे आणि आज सरस्वती पूजन पण आहे. ह्या सरस्वतीची शक्ती घेऊन येणाऱ्या काळामध्ये डिसेंबरपर्यंत 10,000 युवकांचे मेळावे असे 20 प्रखंडामध्ये होणार आहेत. ह्या 20,000 उपस्थितीसाठी कॉलेज, भजनी मंडळं, युवा स्पोर्ट क्लब, कल्चरल क्लब सगळ्या पद्धतीच्या युवकांना संपर्क करून 10,000च्या पेक्षा सुद्धा जास्त संख्येने उपस्थित राहतील अशा या 20 प्रखंडामध्ये अशा मेळाव्यांची योजना आपण केलेली आहे. आणि याच्यासाठी जवळजवळ 250 बैठका, कोपरा बैठका ह्या पूर्ण गोव्यामध्ये आपण आत्ता पुढच्या काळामध्ये करणार आहोत. येणाऱ्या या आठवड्यामध्ये आपल्या जिल्हा बैठका होतील आणि त्याच्यानंतर सगळ्या कोपरा बैठका होतील आणि त्याच्यानंतर आपले हे 10,000च्या पेक्षा जास्त संख्येने हे 20 प्रखंडातले युवा मेळावे जे आहेत हे मराठी राज्यभाषा निर्धार समितीचे जे आहेत हे युवा सैन्य जे आहे हे सैन्य जे आहे ते आम्ही या डिसेंबरपर्यंत उभं करतो आहे, जेणेकरून हे आपली जी मागणी जी आहे 40 वर्षाची ही युवा शक्ती पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे. धन्यवाद. आपल्या मातृशक्ती प्रमुख गोव्याच्या डॉक्टर अनिता तिळवे या अजून पोचू शकल्या नाही. येते हां, वाटेत आहे. येतं. तर त्याच्यापूर्वी मी आणखी एक कार्यक्रम घोषित करणार आहे. साधारणपणे 10,000 हे लक्ष ठेवून 20 ठिकाणी युवा मेळावे घेतले जातील असं विनायक चारी यांनी सांगितलं. त्याच पद्धतीने 10,000चं लक्ष ठेवून 20 ठिकाणी मातृशक्ती मेळावे म्हणजे महिलांचे मेळावे
हे मराठी प्रेमींचे होणार आहेत, त्याची सगळी योजना पूर्ण झालेली आहे, तारखा ठरलेल्या आहेत आणि प्रयत्न बैठका जशा युवा शक्तीच्या 250 होतील तशा 263 प्रयत्न बैठका मातृशक्तीच्या होतील असं ठरलेलं आहे, तशी योजना झालेली आहे. त्यामुळे यावेळी त्यांना देण्यासाठी म्हणून कार्यक्रम आहे आणि प्रखंडाची विस्तारित बैठका आपण लागू केलेल्या आहेत. त्या साधारणपणे 15 तारखेपर्यंत तिसरा राऊंड प्रखंड समित्यांचा हा सुरू होईल. आपण यावेळी स्वाक्षरी मोहीम म्हणजे सह्या गोळा करण्याची मोहीम, लोकांचा मराठी राजभाषा करण्यासाठी पाठिंबा हा स्वाक्षरीतून घ्यायचा अशा पद्धतीची मोहीम ही विजयादशमी उद्या आहे, तर त्याच्या पूर्वसंध्येला आज म्हणजे उद्यापासून व्यवस्थितपणे स्वाक्षरीचा कार्यक्रम, स्वाक्षरी मोहीम ही चालू केली जाईल. परंतु आज लाक्षणिक एक याची सुरुवात करावी म्हणून या ठिकाणी आपण प्रदीपभाई तळावलेकर जे मराठी चळवळीत आहेत पूर्वीपासून, त्यांचं घरही आयडेंटिफाईड मराठीशी आहे असे प्रदीपभाई आपल्याबरोबर आहेत. तर त्यांची पहिली सही या मोहिमेच्या अंतर्गत आम्ही आता घेणार आहोत. मी विनंती करतो पणजीचे माजी महापौर आणि केंद्रीय मार्गदर्शक समितीचे अशोक नाईक यांनी प्रदीपभाईंना फॉर्म द्यावा आणि प्रदीपभाईंनी आपली सही, पहिली सही या सह्यांच्या मोहिमेच्या कार्यक्रमात आम्हाला द्यावी. नाव बरं येतं स्वाक्षरी करा. तीनशे 47 कलम जे असं घटनेच्या राष्ट्रपती अधिकार असा नाही, 47 कलम. हय 2 मिनटं सांगा झाल्यानंतर. स्वाक्षरी मोहिमेच्या अंतर्गत गोव्यातून एकूण 5 लाख सह्या गोळा करण्याचं लक्ष्य हे कार्यकर्त्यांनी समोर ठेवलेलं आहे. राष्ट्रपतींना उद्देशून हे निवेदन असेल. या सह्या राष्ट्रपतींपर्यंत त्यांची भेट घेऊन त्यांच्यापर्यंत पोचवल्या जातील. राष्ट्रपतींना का या संदर्भातलं एक छोटं स्पष्टीकरण आपले सहकारी मच्छिंद्रचारी हे करणार आहेत. नमस्कार. मुळात जो गोव्यामध्ये राजभाषा कायदा अंमलात आणलेला आहे त्यावेळी प्रामुख्याने 3 कलमांचा अभ्यास केल्याअंती केंद्रातर्फे जी आपल्याला 3 कलमे दिलेली आहेत त्या अंतर्गत राजभाषा घोषित करण्याचा हा विषय असतो. 345 कलम या अंतर्गत विधानसभेमध्ये वापरात असलेली भाषा ही राजभाषा एक किंवा एकापेक्षा जास्त अशा वापरात असलेल्या भाषा या राजभाषा घोषित करू शकतात. 345 कलममध्ये कुठेही आयडेंटिटी, स्टेट आयडेंटिटी, लँग्वेज असा वगैरे काही विषय मांडलेला दिसत नाही. तरी दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो बोली भाषेंना जर राजभाषा घोषित करायचा असेल तर त्याप्रमाणे 347 कलम आहे. 347 कलम जे आहे ते हे सांगते की जर एखादी बोली भाषा राजभाषा घोषित करून घ्यायची असेल तर तसा अध्यादेश हा राष्ट्रपतीकडून द्यावा लागतो एका राज्याला आणि नंतरच ते राजभाषा घोषित करू शकते असा 347 कलम सांगते. तर आपण ही जी स्वाक्षरी मोहीम करून घेणार आहोत राज्यभर त्याच्यामध्ये हा प्रामुख्याने विषय मांडला जाईल की ज्या भाषेला
हजारो वर्षे इतिहास आहे, त्या भाषेला फक्त राजभाषा कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि नमूद करूनही तिला राजभाषा घोषित करत नाही असा विचित्र कायदा अख्ख्या भारतात जर पाहायचा असेल तर तो आपल्या गोमंतक राज्यात केलेला आहे. ते खेदजनक आहे. प्रत्येक भाषा जी राजभाषा कायद्यामध्ये नोंद केलेली असते ती राजभाषाच असते, हा आमचा आग्रह आहे. आणि मराठी भाषेला या अनुषंगाने गोव्याची राजभाषा असं रीतसर कायदेशीर घोषित करावी अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. डॉक्टर अनिता तिळवे या आपल्या मातृशक्तीच्या राज्य प्रमुख आहेत. त्यांना काही जर सांगायचं असेल तर सांगतील. नमस्कार. नमस्कार. आपल्याला आत्ताच मच्छिंद्रचारी आणि वेलिंगकर सर दोघांनी पण सगळं सविस्तर सांगितलेलंच आहे. त्याचप्रमाणे आमची मातृशक्तीची सुद्धा हीच इच्छा आहे की आपण दुसऱ्या कुठल्याही इतर गोष्टीसाठी न लढता गोव्यात मराठीवरती जो अन्याय होतो आहे त्याबद्दलच आम्हाला बोलायचं आहे आणि मराठीला ही राजभाषा करावी असा आमचा आग्रह आहे. त्यानिमित्ताने आपण सगळीकडे आता जागृती करणं सुरू केलं आहे आणि संस्कृतीप्रेमींची आम्हाला अतिशय मोलाची साथ सगळीकडे मिळत आहे. आपण गेल्या ऑक्टोबरपासून जे सुरू केलेलं आहे ही चळवळ, त्यामध्ये आपण प्रत्येक वेळी बघत असाल की आम्ही आवाहन केल्यानंतर लोकांनी भरभरून प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. आणि त्याच दृष्टीने आम्ही आता संपूर्ण गोवाभर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्याच्या दरम्यान युवाशक्ती आणि मातृशक्ती यांची संमेलनं, यांचे मेळावे घेण्याचा आम्ही ठरवलेलं आहे. आणि प्रत्येक प्रखंडामध्ये म्हणजे 18 प्रखंड अशा पद्धतीने आम्ही 18 ते 20 मेळावे मातृशक्तीचे सुद्धा घेणार आहोत. आणि आम्हाला मिळणारा प्रतिसाद पाहता आम्ही त्याची लक्ष्यपूर्ती 10,000 मातृशक्ती किंवा 10,000 महिलांपर्यंत पोहोचणं असं आमचं उद्दिष्ट आहे, असं आम्ही ठरवलेलं आहे. आपल्याला काही विचारायचं असेल तर विचारायला